एक महत्त्वाची घडामोड बातमी वसईतनं दिवनमान परिसरात वायू गळती झालेली आहे। क्लोरीन सिलेंडर लीक झाल्यानं ही वायू गळती झाली। वायू गळतीमुळे श्वास घेण्यास त्रास झाल्यानं एका व्यक्तीचा मृत्यू झालाय तर 19 जण बाधित आहेत। देव परडिया असं मृत व्यक्तीचं नाव आहे। वसईच्या दिवनमान परिसरात वायू गळती झालेली आहे। क्लोरीन वायू गळती झालेली आहे, त्यामुळे श्वास घेण्यास त्रास झाल्यानं एका व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे। क्लोरीन सिलेंडर लीक झाल्यानं ही वायू गळती झाली। दिवनमान परिसरात वायू गळतीनंतरची आपण पाहतोय कशा पद्धतीने लोकांमध्ये घबराट पसरली आणि त्याच दिवनमान परिसरातला हा सीसीटीव्ही आपण पाहतोय। क्लोरीन गळती क्लोरीनचा गॅस सिलेंडर लीक झाल्यानंतर झालेली वायू गळती आणि त्यानंतर लोकांमध्ये घबराट पसरली। तर अनेकांना श्वास घेण्यास त्रास झाला, त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे। वसईच्या दिवसरात क्लोरीन गॅसचा सिलेंडर लीक झाल्यानं अनेकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागले। त्यातल्या काही लोकांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। 19 जणांना याचा त्रास झाल्याची माहिती समोर आली। आमच्या रुग्णालयामध्ये क्लोरीन वायू गळतीचे 7 रुग्ण ऍडमिट झाले। त्यापैकी एक रुग्ण जो आहे तो प्रवेशित होण्याच्या वेळी मयत स्थितीमध्ये होता। उर्वरित 6 पेशंट जे आहेत त्यांना आम्ही प्रवेशित करून घेतले। त्या 6 रुग्णांपैकी 3 रुग्णांची परिस्थिती आली तेव्हा खूप नाजूक असल्यामुळे त्यांना आयसीयू मध्ये तातडीने शिफ्ट करून तातडीने उपचार चालू केले। उर्वरित 3 रुग्णांना जनरल वॉर्डमध्ये उपचार